चेहऱ्यावर पिंपल्स येणं हे पुरुषांपेक्षा महिलांमध्ये खूप मोठं प्रमाण आहे। त्याचं कारणही तसंच आहे, खूप मोठ्या प्रमाणावर होणारा हार्मोन्स इम्बॅलन्स। आता मासिक पाळी असेल किंवा मेनोपॉज असेल, प्रेग्नन्सीमध्ये किंवा बऱ्याच जणी गर्भनिरोधक गोळ्या घेतात, तर अशा वेळेस हार्मोन्स खूप मोठ्या प्रमाणावर इम्बॅलन्स होतात आणि त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसतो पिंपल्सच्या स्वरूपामध्ये। किंवा खूप जास्त ताणतणाव घेतला किंवा स्पायसी फूड खाल्ले, ऑइली खाल्लं, तर अशी कित्येक कारणं आहेत की ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात। तर यावर मी आज तुम्हाला घरगुती पण इफेक्टिव्ह उपाय सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। सिंपली त्यासाठी काय करायचं आहे, एक ताजा बटाटा घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा, त्यावर माती किंवा धूळ राहता कामा नये। आता तो सोलून घ्यायचा आणि त्याचे तुकडे करायचे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी न घालता हे बारीक दळून घ्यायचं आहे। मिक्सरचं भांडं पण स्वच्छ घ्या, कारण त्यामध्ये आधी आपण मिरची मसाले दळलेले असतात, तर त्याचा तिखटपणा यामध्ये नको उतरायला, यासाठी स्वच्छ भांडं घ्या। आता हे आपल्याला पाणी न घालता मिक्सरमधून ब्लेंड करायचं। त्यानंतर एक सुती कपडा घ्यायचा किंवा एका गाळणीच्या साहाय्याने आपल्याला त्याचा रस काढून घ्यायचा आहे। आता हा रस तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये, आणि जेव्हा हवा तेव्हा तुम्ही याचा वापर करू शकता। आता इथे आपण बटाटाच का घेतला, तर बटाट्यामध्ये एक नॅचरल कंपाऊंड्स असतात जे मेलॅनिनचं प्रमाण जे असतं किंवा त्याचं प्रोडक्शन कमी करण्यासाठी मदत करतात, किंवा हायपर पिगमेंटेशन असतं किंवा डिस्कलरेशन असतं किंवा डार्क स्पॉट असतात, हे सुद्धा बटाट्याच्या रसामुळे भरपूर प्रमाणावर कमी होण्यासाठी मदत होते। आता हा रस घ्यायचा आहे, यामध्ये एक कॉटन बॉल, कापसाचा बोळा डीप करायचा आणि आपल्या चेहऱ्यावर तो लावून घ्यायचा आहे। आता हे सगळं तुम्हाला रात्री करायचं आहे, कारण त्यावेळेस आपली स्किन जी असते ती थोडीशी निवांत असते आणि आपण पण छान अशी झोप घेत असतो, सो त्याचं काम करायला त्याला पुरेसा वेळ भेटतो। आता चेहऱ्यावर हे लावून घ्यायचं आणि रात्रभर तसंच ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला थंड पाण्याने किंवा मग एका नॉर्मल वॉटरने आपला चेहरा साफ करून घ्यायचा आहे। आता इथे तुम्हाला गरम पाण्याचा वापर चेहरा धुण्यासाठी करायचा नाहीये, तर नॉर्मल किंवा मग थंड पाणी। त्यानंतर आता हे उपाय तुम्हाला एक दिवसाआड करायचा आहे, आणि हे तुम्ही ना थोडंसं कंटिन्युअसली केलं तर नक्कीच त्याचा फायदा तुमच्या चेहऱ्यावर होतो, कारण 1 ते 2 दिवसामध्ये तर लगेच याचा इफेक्ट दिसत नाही, कारण हे उपाय नॅचरल आहे, घरगुती आहे, नैसर्गिक आहे, त्यामुळे त्याचा इफेक्ट व्हायला थोडा वेळ लागतो, परंतु त्याचा जो परिणाम आहे तो दीर्घ काळासाठी असतो। सो अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या स्किनची काळजी घेत राहा आणि नवीन टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत नमस्कार।